चला तर आज सिंपल वेजमध्ये आपण बिर्याणी बनवूया. तर मी आधी फ्राय करून घेतलं आहे मी कांदा, तर त्याच्यामध्येच हे टाकते मी. कांदा बारीक फ्राय करून घेते. कांदा बारीक हे करून घेतला, चिरून घेतला, म्हणजे फ्राय लवकर होईल म्हणून. चला स्टार्ट करू. मीठ टाकल्यावर लवकर कांदा फ्राय होईल म्हणून. आणि आमच्याकडे सेंद्रिय मीठ यूज करतात, म्हणजे हे पिंक सॉल्ट. आता कांदा झाला आहे, तर मी आता टमॅटो टाकून घेते आणि हे दोन्ही खूप छान भाजून घेते. एकदम चांगले फ्राय करून घेते. आता बारीक चिरलं कारण की लवकर फ्राय होईल म्हणून, आणि ते मेल्ट पण होईल त्याच्यामुळे, दोन्ही एकत्र मिक्स होईल चांगल्या प्रकारे. आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली, ती टाकते मी त्याच्यामध्ये. कारण मी एका हाताने कॅमेरा पकडला आहे आणि दुसऱ्या हाताने हे करते. तर त्यानंतर मी हे चिकन टाकलं. त्याचे सगळे खडे मसाले, म्हणजे बिर्याणी मसाला, हळद आणि लाल चटणी टाकली. कारण कॅमेरा धरत हेच नाही झालं, रेकॉर्डच झालं नाही ते, तर मी आत्ता सांगते. आणि हे एवढ्याचं लाल तिखट टाकले कलर येण्याचं. चांगलं सर्व टाकून घेतलं. आता मस्त हे करते, हलवून घेतलं सगळे मसाले आणि सगळं टाकून, चिकन टाकून. आधी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आणि टाकलं, कारण की मी एका हाताने कॅमेरा पकडला, एका हाताने हे सगळं करते. झाकून ठेवलं. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं साईडला, आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले एका हाताने टाकते आणि एका हाताने कॅमेरा पकडला. नीट व्यवस्थित आलं नाही आहे. चला ट्राय तर केलं आपण. तर हे सगळे खडे मसाले टाकलेत मी, आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये एक लिंबू, म्हणजे अर्धा लिंबू पिळते. लिंबू ह्याच्यासाठी पिळते की भात सुटसुटीत आणि एकदम व्हाईट होईल म्हणून. आणि थोडंसं मी तेल पण टाकते ह्याच्या पुढे, थोडंसं तेल टाकते, कारण की भात सुटसुटीत होतं असं बोलतात. आणि दोन्हीमुळे पण तेच होतं असं बोलतात. कारण गेल्या टायमाला मी केलेलं तर असं झालं, केलेलं प्रोसिजर यूज केलेली. तर ह्याच्यात मी मीठ टाकते, मीठ भरपूर टाकते, कारण की ह्यातलं मी पाणी काढणार आहे बिर्याणीचं. त्याच्यानंतर मी आता राईस टाकायला घेते. पाणी चांगलं उकळलं तर मी राईस टाकून घेते. मी आधी राईस धुवून ठेवलेला अर्धा तास, 20-25 मिनटं तर ठेवलं आहे मी. आता लवकर चांगलं शिजेल. हे बघा, चिकन असं झालं, मस्त शिजलं. आणि मी हे फ्राय करून घेतलेलं होतं कांदा, ते तर मी टाकते त्याच्यामध्ये, अजून टेस्ट येईल म्हणून. हे बघा बिर्याणी.